हाय हॅलो, मी सिद्धी. माझ्या ब्लॉग चॅनल स्वागत आहे. तर आज मी शाळेत जाणार होती कारण मला आज 10वीचा निकाल भेटणार होता. म्हणजे ऑनलाईन आलाच होता. असे कागदपत्राद्वारे भेटणार होता. मग त्यासाठी मी आणि पप्पा चाललो होतो शाळेमध्ये. मग आयडेंटिटी घेतली आणि आता आम्ही निघालो. आणि शाळा काहीच अंतरावर होती. मग आम्ही गाडीवरनं गेलो आणि सकाळी 11 वाजता बोलवलेलं म्हणत आम्ही ते 11 वाजताच निघालो करेक्ट टायमावर. आणि आता आम्ही इथे पोचलो होतो शाळेमध्ये. आणि मी याच्या अगोदर खूप सारे मैत्रिणीसुद्धा पण आल्या होत्या आणि मला असं वाटलं की मलाच उशीर झालं, पण नाही. तर आता आम्ही इथे बसलो होतो वर्गामध्ये आणि हे सगळे मैत्रिणी आहेत. आणि हिला तुम्ही वैष्णवीला पाहिलंच असेल. आणि आता आमचं निकाल घेऊन झाला आहे आणि आता आम्ही बाहेर आलो. आणि बाहेर येताच आम्ही ते निकालाला लॅमिनेशन करून घेतलं. तर आता आपल्या इथे लॅमिनेशन करून झालं आहे आणि आता आपण घरी निघूयात. तर आता मी चालले कडेगावला. मी डायरेक्ट जातेच वेळी ब्लॉक केला आणि मला इथे उशीर झाला होता लॅमिनेशनच्या इथे, म्हणून बॅगसुद्धा पण भरायची होती. म्हणून मी आता डायरेक्ट ब्लॉग चालू केला आहे. तर आता मी तुम्हाला तर आता आपण इथे कडेगावमध्ये पोचलो आहोत आणि आज आहे बाबांचा बड्डे. तर त्यासाठीच मी आले होते इथे. आणि इथे बघा शिवशांबू लगेच आले आणि ते मला दररोज फोन करून सांगत होते की दीदी तू राहिले मी आता इथे 2-3 दिवस राहणार आहे अजून. मला आम्ही दीदी आली आता. किती वाजली? 3 आणि ना दीदी आली ती दीदी सारखं पुसून आली ती. आणि ना काय करायला आली ती. आणि ना दीदी येणार आहे. दीदी आली काय झाले तर दीदी आले. शांबुदी आहे. शांबुदी शांबू आज काय दीदी काय आणले तिने? पप्पानी इकडे शांबू म्हणती. आणि ना शांबू शांबूच्या पेस्ट तर इथे आता आपलं जेवण झालं होतं आणि तर जेवणाचीच ते भांडी होते. मग इथे बघा मामींसोबत शांभवी मदत करते ती भांडी धुण्यासाठी. काही ठीक आहे ना, सगळ्यांसोबत बोलते. शांबू आता संध्याकाळी चपाती करणार आहे ना. या मग तिने जरा निम्मे अर्धे भांडी धुतले आणि परत ती उठून आली इथे. आणि आता आम्ही ते फोटो काढत होतो. मग मी त्यांना सांगत होते फोटो कसे काढायचे. तर तुम्ही मागचे ब्लॉग पाहिलेच असतील. ते आंब्याचे झाड खूप सारे असे भरलेले होते
पण आंबे काढून झाले आणि त्यानंतर मग आंब्यांना कीड लागत होती म्हणून झाडाची छाटणी केली आहे, कारण ते पुढे चांगले वाढावेत म्हणून आणि कीडही लागू नये म्हणून. तर हे बघा, अशी त्यांची दररोज मस्ती चालूच असते. थोडा वेळ भांडणार आणि थोडा वेळ असे चांगले बोलणार करणार आणि परत आणखी थोड्या वेळानं भांडणार. दिवसभर असं चालू असतं, पण दोघे एकमेकांना खूप जीव लावतात. तर आता इथे संध्याकाळची वेळ झाली होती, संध्याकाळचे 7 वाजले होते आणि पप्पा रिटर्न माघारी गेले होते आणि मी काही इथेच थांबणार होती. मग आता आपण बाबांचं बर्थडे सेलिब्रेशन करायला घेऊयात. तर मामी इथे आता केकच काढत होत्या. तर आता इथे साधा मावा केक आणला होता आणि चवीला खूप छान होता आणि पप्पांनी एक आणला होता आणि हे पुढं दिसत आहे तो मामानं आणला आहे. आता आपलं बर्थडे सेलिब्रेशन झालं आहे आणि सगळ्यांचं आवरूनसुद्धा झालं आहे. आता आपण चाललो आहोत हॉटेलमध्ये जेवण्यासाठी. आम्ही हॉटेलला चाललोय आणि ना आमदार खूप पडलंय आणि ना टीचर आपण आता इथे हॉटेलमध्ये पोचलोच होतो आणि आम्ही जरा वेटिंगसाठी 5 मिनिटे थांबलो होतो. तोपर्यंत मामा इथे मेनू कार्ड बघत होता. वेटिंगसाठी थोड्या वेळ थांबलो 5 मिनिटांनी. आपल्याला आता इथे टेबल भेटला होता. मग काय ऑर्डर करायचं इथे आता मामींचं डिस्कशन चाललं होतं आणि आमचं इकडे तिकडे बघणं चालू होतं. तर आता आपल्या इथे जेवण आलं आहे आणि जेवणामध्ये चिकन थाळी मागवली होती. मग आता आम्ही इथे जेवतो आणि मग मी तुम्हाला भेटते. जेवण झालं आहे इथं आणि बाबांचा बर्थडे होता म्हणून इथं आपण बाबांचे फोटो काढणार होते. मग त्यासाठी थोडा वेळ थांबलो आणि मग फोटो काढले आणि पोटभर जेवण केलं आणि आता आपण चाललो होतो घरी. आता आपण पोचलो होतो घरी आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉग.